म्हणजे जेव्हा पिरियड सुरू असतील तेव्हा 5 दिवस रिलॅक्सिंग योगा फ्लो वेगळा, पिरियड्स नंतर फॉलिक्युलर फेज आणि ओव्ह्युलेशन व्यवस्थित व्हावं ह्यासाठी डेडिकेटली ओव्ह्युलेशन स्पेशल योगा अभ्यास घेतो. मग ते जर तुम्ही IVF प्रोसेसमध्ये पण सुरू केलं तर मग त्या केसमध्ये तुमची एगची क्वालिटी खूप छान इम्प्रूव्ह होते. एक टाइम टू टाइम छान रप्चर्स होतात. त्यामुळे ती प्रोसेस म्हणजे एक रिट्रायवलची जी प्रोसेस असते IVFच्या केसमध्ये ती इझिली होते. प्लस त्यानंतर इम्प्लांटेशनची बॅच असते. सो इम्प्लांटेशनच्या स्पेसिफिक फ्लो मध्ये आम्ही रिलॅक्सिंग योगा फ्लो घेतो. त्यामुळे मेंटली ती स्त्री रिलॅक्स होते, कारण ही खूप स्ट्रेसफुल प्रोसेस असते. बाहेरून वेगवेगळे हार्मोन्स इजेक्ट केले जातात जेणेकरून सक्सेसफुल इम्प्लांटेशन व्हावं. मग ह्या काळात तिची खूप चिडचिड होते. म्हणजे रिट्रीटला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मुलांचं तेच असतं की अरे योगच्या आधी माझी बायको खूप चिडचिडी होती, पण आता ती खूप काम कंपोज रिलॅक्स झालेली. जो त्रागा असतो तो नवऱ्याला सहन करायला लागतो, कारण त्याला तो पण बघत असतो ना की अरे आपल्या बाळासाठी आपली बायको किती धडपड करते. रिलॅक्सिंग हार्मोन्स बॉडी रिलीज करते आणि बॉडी रिसेप्टिव्ह बनते. सो जेव्हा इम्प्लांटेशन फेज सक्सेसफुल होण्यासाठी या महिलांना मदत होते. सो येस, IVF मध्ये पण योगा अभ्यास तुम्हाला एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून नक्कीच मदत करतो. त्यामुळे तुमची ही जर्नी, हा प्रवास खूप सुलभ होतो आणि तुमच्या पार्टनरचा पण प्रवास सुलभ होतो. त्यांना तुम्हाला जास्त इमोशनल सपोर्ट द्यायची गरज नाही पडत.